नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. ओस्लो ही कोणत्या देशाची राजधानी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नॉर्वे. नॉर्वे या देशाची राजधानी आहे ओस्लो. यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी कमीत कमी 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. चला तर बघूया, कुठल्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतातील किती राज्यास समुद्र किनारा लागला आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 9 राज्य. भारतातील 9 राज्यांना समुद्र किनारा लागला आहे. पुढील प्रश्न पहा, भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहेत? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारताच्या धवल क्रांतीचे जनक आहे. वहीमध्ये लिहूनच ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे अकोला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे, कारण हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि प्रश्न सोपा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जमसाडे देवगड. आता जमसाडे देवगड हे कोणत्या जिल्ह्यात आहे? कमेंट करून तुम्ही मला सांगायचं आहे. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प जमसाडे देवगड या ठिकाणी आहे. तो कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव कोणते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पारपोली. महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली. पुढील प्रश्न पहा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लॅटेराइट मृदा आढळते. वरील विधान योग्य आहे की अयोग्य आहे? विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो. ओके, मग ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडतो त्या भागामध्ये शक्यतो जांभी मृदा आढळते. कोणती आढळते? जांभी. मग आता इथं विचारलं काय आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लॅटेराइट म्हणजेच काय? जांभी. लॅटेराइट म्हणजेच जांभी मृदा आढळते. विधान योग्य आहे की अयोग्य आहे? तुम्हाला माहिती आहे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग कोकणामध्ये आहे आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त आहे. ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं त्याच ठिकाणी ही लॅटेराइट मृदा म्हणजेच जांभी मृदा आढळते. म्हणजेच हे विधान काय आहे? योग्य आहे. योग्य आहे. जरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल, पण थोडाफार काही गोष्टी माहिती असेल की या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, त्या ठिकाणी पाऊस जास्त पडत नाही, असा एक अंदाज लावून सुद्धा तुम्ही आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतात. पुढील प्रश्न पहा, आग्रा शहराची स्थापना कोणी केली? तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे सिकंदर लोधी. आग्रा शहराची स्थापना सिकंदर लोधी यांनी केली. पुढील प्रश्न, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात लॅटेराइट मृदा आढळते? विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण एक प्रश्न पाहिला. लॅटेराइट मृदा म्हणजेच कोणती मृदा? तर जांभी मृदा. मी तुम्हाला सांगितलं की नाही, ज्या ठिकाणी जास्त पावसाचं प्रमाण आहे त्या भागात ही मृदा आढळते. मग आता तुम्ही उत्तर काढू शकता. पहा, महाराष्ट्राच्या कोणत्या भागात लॅटेराइट मृदा आढळते? या ठिकाणी पहिला पर्याय हे आपलं उत्तर आहे दक्षिण कोकण आणि सह्याद्रीचा घाटमाथा. दक्षिण कोकण म्हणजेच काय? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि सह्याद्रीचा घाटमाथा
या ठिकाणी लॅटेराइट मृदा आढळते. पुढील प्रश्न पहा, लिलाव पद्धतीने महसूल गोळा कोणी केला? लिलाव पद्धतीने महसूल गोळा कोणी केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वॉरेन हेस्टिंग. लिलाव पद्धतीने महसूल गोळा केला वॉरेन हेस्टिंग यांनी. पुढचा प्रश्न पहा, हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? हिमोफिलिया हा कोणता रोग आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुवांशिक रोग. हिमोफिलिया हा अनुवांशिक रोग आहे. सर्वसामान्य स्थितीत पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? सर्वसामान्य स्थितीत पाण्याचा उकळण्याचा बिंदू किती अंश सेल्सिअस असतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 100 अंश सेल्सिअस. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. इस्रो या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे? इस्रो या संस्थेचे पूर्ण रूप काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, इस्रो जर म्हटलं आय वर्ण काय आहे? इंडियन आहे. आय वर्ण इंडियन. आता या ठिकाणी इंडियन आहे, या ठिकाणी इंटेलिजन्स आहे, म्हणजे हे नसणार. या ठिकाणी इंडियन आहे, या ठिकाणी इनिशिएटिव्ह आहे, म्हणजे हे पण नसणार. 2 पर्याय कट झाले. इस्रो आय वर्ण इंडियन असं ध्यानात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी इस्रो, एस म्हणजे काय? स्पेस, आर म्हणजे काय? रिसर्च आणि ओ म्हणजे काय? ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हे झालं पूर्ण रूप. लक्षात ठेवायचं आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. विद्यार्थी मित्रांनो, इस्रोची स्थापना कधी झाली? इस्रोची स्थापना कधी झाली? कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. पुढील प्रश्न पहा, भारतात 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा कायदा कोणता आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे शिक्षणाचा हक्क कायदा 2009. शिक्षणाचा हक्क कायदा कधीचा आहे? 2009चा आहे. पुढील प्रश्न पहा, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी. उपमुख्य कार्यकारी अधिकारी हा सचिव असतो. कशाचा? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. पुढील प्रश्न पहा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू वायू बाहेर पडतो? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विषाणू असं झालेलं आहे, इथं विषारी असं पाहिजे होतं. ओके, तर पहा प्रश्न काय आहे, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड. या ठिकाणी विषाणू असं नाही आहे, काय आहे? विषारी असं आहे. लक्षात ठेवा, ते चुकून विषाणू असं झालेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पर्याय पहा, राज्य सूची, समवर्ती सूची, केंद्र सूची, यापैकी नाही. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राज्य सूची. पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. पुढील प्रश्न, स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? योग्य उत्तर आहे 21 ऑक्टोबर. पुढील प्रश्न पहा, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमरकंटक. नर्मदा नदीचा उगम अमरकंटक या ठिकाणी होतो. पुढचा प्रश्न, कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? या ठिकाणी योग्य उत्तर आहे सम्राट अशोक. सम्राट अशोक. पुढचा प्रश्न पहा, विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम
कोणते? हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.